लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे बघा. आणि ही अपडेट आहे ITRच्या संदर्भात. जर समजा तुमचा 0 ITR असेल तर या संदर्भात नुकताच सहकार विभागाने कर्जमाफीच्या संदर्भात एक तिकडे निर्णय बदललेला आहे. तर तो निर्णय काय आहे तुम्हाला थोडक्यात व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो बघा. नुकताच सहकार विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि काय महत्त्वाचा निर्णय घेतला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो. निर्णय असा घेतला की कर्जमाफीच्या संदर्भात असं म्हटलं गेलं की आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना कर्जमाफी सध्या चालू आहे. तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जर ITR भरला असेल तर लाभ मिळणार नाही. पण नुकताच सहकार विभागाने निर्णय बदलला आहे आणि सहकार विभागाने सांगितलं आहे जर 0 ITR असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार. आणि त्याच धर्तीवर सांगतो आहे लाडक्या बहिणींना पण या संदर्भात दुपटी भूमिका न ठेवता किंवा दुहेरी भूमिका न ठेवता, कारण राज्य एकच आहे, सरकार एकच आहे आणि याच्यामध्ये एक विभाग वेगळ्या पद्धतीने ITRकडे पाहतो आणि लाडकी बहीण योजनेचा विभाग वेगळ्या पद्धतीने ITRकडे पाहतो. तर असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे या निर्णयाचा म्हणजे सहकार विभागाचा जो निर्णय आहे 0 ITRचे शेतकरी पात्र केले आहेत तर त्याचा आपल्या लाडकी बहीण योजनेशी संबंध आहे. त्यामुळे मी सांगतो आहे की तिकडे जर 0 ITRमुळे जर का पात्र होत असतील आणि चांगली गोष्ट आहे बरं का. ITR 0 भरणं म्हणजे जास्त उत्पन्न नाही ऑब्वियसली, बरोबर. 0 ITR त्यालाच म्हणतात. 0 म्हणजे काय उत्पन्न 0, लक्षात आलं. तर त्यामुळे त्याला 0 म्हणतात. ITR म्हणजे काय इन्कम टॅक्स रिटर्न फाईल. आणि प्रचंड महिला लाभार्थ्यांचे लाभ बंद झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, सर्वाधिक जर का आपल्या या मध्यम वर्गामध्ये जर ITR कुठला प्रकारचा भरला जातो तो 0 ITR असतो, बरोबर. खूप कमी असतात की ते उत्पन्न दाखवत असतात त्याच्यावर जाऊन, कारण त्यांचं ॲक्च्युअल उत्पन्न असतं. तर 0 ITR वाल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा परत लाभ चालू होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की 0 ITR असेल तर तुम्हाला सूट मिळण्याची शक्यता आहे. आणि हा मुद्दा आपण इथून पुढे विथ लॉजिक सरकारपुढे मांडणार आहोत की हे त्याचं कारण आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पण लाभ चालू करा. म्हणजे एकच राज्य, एकच सरकार आणि एका सहकार विभागाचा वेगळा निर्णय आणि लाडकी बहीण योजनेचा महिला बालविकास विभागाचा वेगळा निर्णय असं होऊ नाही शकत. आणि त्यामुळेच सांगतो आहे मी की बघा 0 ITR असेल तर त्यावर विचार होऊ शकतो आणि नक्कीच याच्यावर विचार करायलाच पाहिजे. आता तर मी तर म्हणतो आता ती वेळ आली आहे. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो बघा ITR 0 ITR वाले श्रीमंत नसतात. कोणी चुकीचा त्याच्यामध्ये म्हणजे ती अफवा उठवली की ITR भरणारे म्हणजे खूपच श्रीमंत, असं नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ITR भरणारी लाडकी बहीण श्रीमंत नसते आणि 0 ITR वाली तर मुळीच नसते. तर त्यामुळेच सांगतो आहे की परत पात्र होण्याची शक्यता आहे आणि आपण हा मुद्दा नक्की इथून पुढे पण लावून ठेवणार आहोत. सरकारला ही गोष्ट आपण लक्षात आणून देणार आहोत की कर्जमाफी योजनेच्या संदर्भात सहकार विभागाने जो नुकताच आजच निर्णय घेतला आहे, काय निर्णय घेतला त्यांनी की 0 ITR असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. आणि यापूर्वी काय सांगितलं की टॅक्स भरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही. आता 0 ITR पण टॅक्स भरणाराच असतो, पण मात्र 0 म्हणजे कमी उत्पन्न, अगदी गरीब, बरोबर. तर त्यामुळे जे आहे याच धर्तीवर लाडकी बहीण योजनेचा पण 0 ITR असेल तर परत लाभ सुरू होण्याची शक्यता ही अधिक आहे. कारण मी तुम्हाला परत तेच सांगतो आहे, एकच सरकार 2 वेगवेगळे विभाग 2 वेगवेगळे निर्णय होऊ शकतात का? नाही. लाडक्या बहिणी कसं काय श्रीमंत होतील मग सांगा बरं. तर हीच बाब जी आहे शासनाच्या लक्षात आणून देतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे महिला बाल विकास विभागाला, राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना की तुम्ही ही जी बाब आहे शासनापुढे मांडा किंवा याच्यावर मंत्रिमंडळाची बैठक लावा आणि सांगा त्यांना सहकार विभागामध्ये 0 ITR वाल्यांना तुम्ही हे केलं, पात्र केलं. आणि चांगली गोष्ट आहे बरं का ती, खूपच चांगलं. सरकाराचं त्याबद्दल अभिनंदन मी असं म्हणेल. तर तीच बाब आमच्या लाडकी बहीण योजनेच्या पण लाभार्थ्यांना लावा. बस एवढीच लाडक्या बहिणीच्या बाजूने राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे की तुम्ही 0 ITR वाल्यांच्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत दुहेरी भूमिका नको, एकच न्याय घ्या आणि एकच जे आहे त्यांच्यासाठी भूमिका घ्या. म्हणजे 2 विभाग असतील, 2 विभागाचे वेगवेगळे निर्णय नको.
कारण इकडं लाडक्या बहिणी श्रीमंत अशा मुळीच नसतात 0 ITR-वाल्या. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचे 0 ITR-मुळे लाभ बंद झालेले आहेत तर त्यांचा येणाऱ्या टायमामध्ये मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये हा मुद्दा नक्कीच चर्चेत घेतला जाईल आणि त्यामुळे त्यांचा लाभ चालू होईल. आणि ही महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे तुम्हाला ही अपडेट देण्यात याच्यासाठी आली आहे की एका ठिकाणी आपल्यासाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात हा निर्णय कधी होतो आणि आपल्याला कधी गुड न्यूज येते तर त्याची आपण नक्की वाट पाहूयात. आणि शासन यावर सकारात्मक निर्णय घेईल यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. नक्कीच यावर सकारात्मक निर्णय घेईल, कारण लाडकी बहीण योजना शासनाची एकदम फेवरेट योजना आहे, सर्वात लाडकी योजना आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. जोपर्यंत शासन या निर्णयाच्या संदर्भात हा मुद्दा 0 ITR-चा व्यवस्थित हाताळत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.